दादा हवा चेक कर रे। हे घे, छान काम करतो रे। काय नाव तुझं? लक्ष्मण सदाशिव बोडेरे. लक्ष्मण सदाशिव बोडेरे. बोडेरे. हा गाव कोणता? डोलारा. डोलारा. केव्हापासून करतो हा व्यवसाय तू? झाले 4-5 वर्ष. तू स्वतः करतो की कुठून तुला अनुदान वगैरे मिळालं? अनुदान जवाहर प्रकल्प ऑफिस अंतर्गत. प्रकल्प कार्यालय जवाहर यांच्या. किती अनुदान मिळालं? एक 70,000. 70,000. मग आता तुझं व्यवस्थित चालतंय का? चालतं. त्याच्यातून तुझं सगळं कुटुंब वगैरे व्यवस्थित चालतं? हां चालतं. तर मित्रांनो, आपण आहोत डोलारे येथे आणि लक्ष्मण सदाशिव बोडेरे यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जवाहर यांच्या अंतर्गत 2019 आणि 20 त्यामध्ये त्यांना विशेष केंद्रीय सहाय्य या योजनेअंतर्गत 70,000चं अनुदान मिळालं. त्या अगोदर ते एक छोटासा व्यवसाय करत होते. त्यातून त्यांना या अनुदानातून त्यांनी काय काय खरेदी केलं तुम्ही अनुदानातून? कॉम्प्रेसर घेतलं, कार वॉशर घेतले, किरकोळ साहित्य हायड्रोलिक वगैरे. तुमचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय तुम्ही वाढवला आणि तुमचं उत्पन्न पण वाढलं. तर अशा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जवाहर यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या योजना चालू आहेत अशाच पद्धतीने हे लाभार्थी योजनांचा लाभ घेत आहेत. आपणास आवाहन करतो आम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जवाहर यांच्या वतीनं की आपणही या योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या समाजाचा तथा कुटुंबाचा तथा देशाचा उद्धार आणि विकास साधावा. धन्यवाद.